नमस्कार मित्रांनो, बातमी थेट येते उद्धव ठाकरे यांच्या शिलेदारांच्या विजयाची आणि शिंदे गटाच्या दारुण पराभवाची। भाजपासहित शिंदे गटाला सुद्धा भोपळा मिळाला। 22-0नी ठाकरेंनी असा शिंदेंच्या शिलेदारांना दणका दिला आहे की सगळ्याच जागा ठाकरेंच्या शिलेदारांनी जिंकल्या। नेमकं काय झालंय, कोणती निवडणूक होती ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून राज्यात छोट्या मोठ्या निवडणुका होत आहेत, त्यामध्ये अनेक ठिकाणी ठाकरेंचे शिलेदार आर्थिक क्षमता नसतानाही सुद्धा जिंकत आहेत। जनता आता भाजप आणि शिंदे गटाच्या कारभाराला वैतागलेली दिसत आहे। तर ठाकरे हेच खरे बाळासाहेबांचे शिलेदार आणि बाळासाहेबांचे वारसदार आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गट हा भाजपाने फक्त सत्तेसाठी तयार केला आहे, त्यामुळे आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही असं म्हणत अनेक ठिकाणी भाजपाने शिंदे गटाचा सुपडा साफ केलेला दिसत आहे। अशाच्या महत्त्वाच्या आर्थिक क्षमता असलेल्या बँकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिलेदारांनी गरीब परंतु सामान्य शिवसैनिकांनी गुलाल उधळला आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांना दणका दिला। वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ झाल्याची चर्चा रंगली आहे। निवडणुकीत ठाकरे समर्थक पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवत शिंदे समर्थक गटाला एकही जागा मिळू दिली नाही। या निकालामुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेनेतील दोन्ही गटांमध्ये नव्याने राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहेत। निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले, मिठाई वाटण्यात आली आणि विजय उमेदवारांचे भव्य स्वागत करण्यात आले। दुसरीकडे शिंदे समर्थकांमध्ये निराशा पसरल्याचं दिसून येत आहे। सहकार क्षेत्रातील निवडणुकीला राजकीय रंग देण्याचं काम अनेक वर्षापासून सुरू होतं। या मध्यवर्ती सहकारी बँकेत ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते। शेतकरी पतसंस्था, विविध सेवा संस्था आणि सहकारी संघटनांसाठी या बँकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। त्यामुळे या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे केवळ सहकार क्षेत्र म्हणून नव्हे तर राजकीय शक्ती परीक्षा म्हणूनही पाहिले जाते। यावेळी निवडणुकीत ठाकरे समर्थक पॅनल आणि शिंदे समर्थक गटांमध्ये थेट लढत झाल्याची चर्चा होती। दोन्ही गटांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली होती। प्रचारादरम्यान जोरदार बैठका, कार्यकर्ता मेळावे आणि मतदारांशी संपर्क व छुपी आर्थिक मोहीम सुद्धा चालू होती। ठाकरे समर्थकांची जोरदार रणनीती। निवडणुकीपूर्वी ठाकरे समर्थक गटाने जिल्ह्यातील सहकारी संस्थांशी सातत्याने संपर्क ठेवला होता। अनेक स्थानिक नेत्यांनी मतदारापर्यंत पोहोचून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता। त्याचा आज फायदा मतदानामध्ये झाल्याचं बोललं जात आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते स्थानिक पातळीवर मजबूत संघटनात्मक बांधणी, जुने कार्यकर्ते आणि सहकार क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व यामुळे ठाकरे समर्थक पॅनलला फायदा झाला। या निकालामुळे शिंदे समर्थक गटाला मोठा धक्का बसला आहे। राज्यात सत्तेत असूनही स्थानिक सहकार क्षेत्रातील निवडणुकीत मात्र अपेक्षित यश मिळालं नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। निवडणुकीत ठाकरे समर्थकांनी सर्व 22 जागांवर विजय मिळवला असल्याची चर्चा रंगली आहे। जर हा आकडा यापुढे पुढील निवडणुकीत मोठा जाईल असं ठाकरे समर्थक नेत्यांनी सांगितलं तर शिंदे समर्थक नेत्यांना यामध्ये भोपळा मिळाल्याने सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। राजकीय तज्ज्ञांच्या मते सहकार क्षेत्रातील निवडणुकीचा परिणाम आगामी अनेक महत्त्वाच्या निवडणुकांवर होऊ शकतो। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि इतर निवडणुकांसाठी हा निकाल महत्त्वाचा संकेत मानला जात आहे। ठाकरे समर्थकांना या निकालामुळे नवीन ऊर्जा मिळू शकते। दुसरीकडे शिंदे गटाला संघटनात्मक पातळीवर अधिक मेहनत घ्यावी लागेल असं जाणकारांचं मत आहे। या निकालाचा अनेक ठिकाणी महत्त्वाचा जे काही निवडणुकीचा फायदा ठाकरेंना नक्कीच होणार, यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अशाच महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये पुढील सुद्धा ठाकरेंचाच विजय होईल का की शिंदेंचा? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये ठाकरे की शिंदे नक्की कमेंट करा। धन्यवाद।